सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धावपळ सुरू असताना दुसरीकडे माजी नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी, आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष दिनेश जाधव, माजी नगरसेवक सुनील बोराडे, ठाकरे गटाचे शिवा गाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याने काँग्रेसचा ठाकरे गटालाही धक्का बसलाय। दिवे आणि तडवी यांनी अनेक वर्ष काँग्रेसचे अस्तित्व प्रभाग 16 मध्ये शाबूत ठेवले। प्रभाग क्रमांक 18 मधून ॲडव्होकेट सुनील बोराडे यांनी यापूर्वी निवडणूक लढवून अपक्ष नगरसेवक होण्याचा मान मिळवलाय। दिवे हे तर विधानसभा निवडणूक लढविण्याचीही तयारी करीत आहे। त्यांच्या सोड चिठ्ठीमुळे काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे। बोराडे यांचेही पंचक परिसरात वर्चस्व आहे। तसेच केसरी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोजने आणि शिवा ताकाटे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट भक्कम झालाय। आरपीआय आठवले गटाचे दिनेश जाधव आणि त्यांच्या पत्नी कोमल दिनेश जाधव यांनी सुद्धा मुंबई येथे शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलाय। त्यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भूषण बच्छवाल व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। अनुसूचित जाती जमातीमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये ते इच्छुक आहेत। दरम्यान दिग्गजांच्या जाण्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आणि आज नाशिक महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेस प्रदेश सचिव राहुल अशोक भाऊ दिवे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नगरसेविका आशाताई तडवी, ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले आणि सुनील बोराडे या नगरसेवकांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर कोल्हापूरमधून देखील उबाटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, महेश खांडेकर, संभाजी काशीद, राष्ट्रवादी बेस्ट कामगार सेनेचे युनियनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष भारतीय कामगार सेना प्रताप गणपत पाटील, उपजिल्हा प्रमुख या सर्व आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोच आहे आणि हा खरं म्हणजे एक विश्वास दाखवलेला आहे। हे दिवे परिवार जो आहे नाशिकमध्ये फार वर्षापासून नाशिकच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे। त्यांचे वडील महापौर होते आणि महापौर म्हणून देखील त्यांनी आपली कारकीर्द त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून गाजवलेली आहे। असं हे दिवे परिवाराचं मनापासून मी स्वागत या ठिकाणी करतो। मी स्वतः एका कार्यक्रमाला त्यांच्या गेलो होतो, बाबासाहेबांचा महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला। बरेच वर्ष त्याला झाले, परंतु त्यावेळेस मी पाहिलं होतं जनसमुदाय त्यांच्या पाठीशी किती मोठा आहे आणि हे कुटुंब जे आहे आज शिवसेनेमध्ये आले। नाशिकमध्ये शिवसेनेला अधिकचं बळ यांच्या प्रवेशामुळे आणि यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे नक्की मिळेल। त्याचबरोबर एका प्रभागापुरतं, एका पॅनलपुरतं मर्यादित त्यांचं काम नाही, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं जे काही एक नेटवर्क आहे ते इतरही संपूर्ण अनेक भागांमध्ये, अनेक पॅनलमध्ये बाबासाहेबांचे अनुयायी राहतात।
आणि या सगळ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. सर्व लोकांशी, जनतेशी नाळ जुळलेली आहे. हा सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत पुन्हा एकदा करतो. आणि नाशिक अधिक मजबूत, शिवसेना अधिक मजबूत यांच्या प्रवेशामुळे झालेली आहे. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतील. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि मी देखील त्यांच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारची खात्री आपल्याला मी देऊ इच्छितो. त्याचबरोबर